नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. आज आपण बोलणार आहोत स्वप्नाली नितीन पंडित यांच्याबरोबर, ज्या वॉर्ड 25मधनं निवडणूक लढवत आहेत. मॅडम, ओव्हरऑल तुळशीबाग एरिया आहे, प्रचंड गजबजलेला, प्रचंड हार्ट ऑफ द सिटी, एक पुण्याचं प्रेक्षणीय स्थळ असं, म्हणजे कोणी येतं तिथे व्हिजिट केल्याशिवाय राहत नाही. अशा एरियाची जबाबदारी आता तुमच्यावरती, जर तुम्ही निवडून आलात तर असणार आहे. तर तुम्हाला अशा टॉप 3 कुठले प्रश्न वाटत आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? आम्हाला तर असे वाटत आहेत, मेनली तिथली गर्दी, मेनली तिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, अजून महिला सुरक्षितता आहे. तर तुमच्या दृष्टीने तुम्ही कुठल्या 3 पॉईंट्सवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहात? पहिली तर महिलांची सुरक्षितता येईल आणि वाहतुकीची जी कोंडी होते की पार्किंगची जी सोय नाही आहे ती, आणि खूप गर्दी असल्यामुळे थोडंसं अस्वच्छता पण राहते, तर ते आपण स्वच्छतेचं असं 3 गोष्टींवरती काम करूयात. तिथे ओव्हरऑल गर्दी तर असतेच, म्हणजे आता फक्त सणावारालाच गर्दी असते तुळशीबागेत असं नाही, तर एरवीसुद्धा खूप गजबजलेलं ठिकाण झालेलं आहे. आणि तिथे चोऱ्या माऱ्या, म्हणजे चेन स्नॅचिंग, बाकीच्या गोष्टी, पाकिटमार, ह्या सगळ्या गोष्टी खूप बघायला मिळतात. तर ही गोष्ट तुम्ही निवडून आलात तर कशी टॅकल करणार आहात? आपण आपले स्वयंसेवक, म्हणजे प्रशासनाला जास्त भार न देताना स्वयंसेवक तिथे जास्त कार्यरत राहतील ह्याचा विचार करूयात. CCTV आता तर दुकानांमध्ये CCTV आहेत की एक अँगल जर रस्त्यावर असेल तर एक दुकानामध्ये आहे, तर अजून आपल्याला जास्त CCTV कसे प्रोव्हाइड करता येतील त्याच्यावरती विचार करूयात. आमच्यासारख्यांना तुळशीबागेत यायचं म्हणजे कंपल्सरी आम्हाला रिक्षाने यायला लागतं, कारण पार्किंग मेन इश्यू आहे. तर त्यासाठी तुमचा काय अजेंडा असणार आहे? आता काय होतं, ते मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे पार्किंग कितीही असलं तरी कमीच पडतं, तर त्यामुळे आपल्याला पार्किंगचं एक मल्टिपल काहीतरी सोर्स करावा लागणार आहे. त्याच्यावरती आपण नक्कीच एखादे अजून जवळपास एखादा असं पार्किंगची सोय अजून होती का ते पाहूयात. जरी हार्ट ऑफ द सिटी आहे, जरी पाण्याचा तिथे प्रॉब्लेम एवढा जेवढा आउटस्कर्ट्समध्ये किंवा वाघोली किंवा उंदरी साईडला जेवढा आहे तेवढा मे बी तिथे नसेल, पण तिथे जुन्या कनेक्शन्स बद्दल बऱ्याच इश्यू आहेत. तर तो प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार आहात? मध्यवर्ती भागांमध्ये वाड्यांची संख्या जास्त आहे, सो काय झालं आहे, जुन्या पाईपलाईन असल्यामुळे त्या जीर्ण झाल्यात किंवा कुठे दुरुस्तीला आलेल्या आहेत, तर जे दुरुस्त करून होईल ते आपण दुरुस्त करूयात. आणि जिथे नवीन टाकायची गरज असेल तर नक्कीच मी हे वरपर्यंत माझं सांगण्याचं काम आहे, ते सांगून आपण नवीन कनेक्शनची सोय करून घेऊयात. तुम्ही एक महिला आहात, लेडीज आहात, बट ऑबियस आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की एक महिला उमेदवार जर निवडून आली तर तिने महिला सुरक्षिततेसाठी काहीतरी काम करावं किंवा त्यांना काही वेगळ्या योजना त्यांच्यासाठी घेऊन यावा. तर काय तुम्ही प्लॅन करता आहात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षितता असते, मग ते महिलांचे दागिने म्हणा किंवा छेडछाड म्हणा, ह्या सगळ्याच गोष्टी येतात. जो येणारा ग्राहक वर्ग आहे तो वाईट नसतो, पण काही विकृत लोक असतात की त्याचा गैरफायदा घेतात. तर आपण नक्कीच त्याच्यावरती प्रशासनाच्या जोडीने अजून आपल्याला त्यांना काय सहकार्य करता येईल अशातून प्रयत्न करत राहूया. शेवटचा प्रश्न, की लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? एक तर निष्ठावान कार्यकर्ता म्हणून, एक स्वच्छ चारित्र्य, आणि माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती नक्कीच मी सार्थ ठरवेन. धन्यवाद. पुणेकर न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्वप्नाली पंडित यांचा अजेंडा तर रेडी आहे, मतदार सुद्धा रेडी आहे, पण त्याला काही प्रश्न पडलेत. त्या प्रश्नांचीच उत्तरं आम्ही वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जाऊन शोधतोय. अशाच काही आणखीन वॉर्डला आपण जाणार आहोत आणि विचारणार आहोत थेट प्रश्न. बघत रहा पुणेकर न्यूज.